नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. मंडळी, मामांच्या व स्वामींच्या आशीर्वादाने आज आपण नवीन वर्षाची सुरुवात केली आहे व नवीन वर्षातील हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्हा सर्वांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. मंडळी, आज आहे मला सुट्टी, म्हणूनच म्हटले की आज भाजीच्या मार्केटला जाऊन आठवड्याभराची भाजी आणावी. कारण मार्केटला स्वस्त भेटते, जे आपल्या आजूबाजूला भाजीचे स्टॉल असतात त्यापेक्षा. त्यामुळे सकाळी लवकर उठून गेलो पहिले भाजीच्या मार्केटला व आणल्या ताज्या ताज्या भाज्या. आणलेल्या सर्व भाज्या शार्वीने व शार्वीच्या मम्मीने थैलीतून बाहेर काढल्या. सर्व भाज्या साफ करून फ्रीजमध्ये ठेवूयात, म्हणजे खराब होणार नाहीत. मंडळी, भाज्यांचे रेट काय आहेत नक्की तुमच्याकडे कमेंटमध्ये सांगा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मार्केटला स्वस्त भेटते ना भाजी? प्रत्येक गुरुवारी आपण जाऊन आणायची मार्केटनं भाजी. स्वस्त भेटते. काय काय आणले हे बघ, मी रताळ आणलेत उपवासाला आपणाला खायला. टोमॅटो स्वस्त भेटली म्हणून आणले. बटाटा तर लय स्वस्त भेटले म्हणून आणले. शिमला फ्राय राईस करायला कधी तर शिमला पण येते कामाला. भेंडी आहे. बीट, रोज बीट खायचा तू? कोबी, फ्लावर. चला, साफ करून आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया. पप्पा, तुम्ही चिकू पण आणलेला ना, विसरले का घ्यायचे? हो, चिकू पण आणलेत. सर्व पिकलेले आहेत. मस्त चिकू भेटले, गोड आहेत म्हणून घेऊन आलोय ग. खावा. थँक्यू. वा, गोड आहेत की, छान आहेत ना. चला, मम्माला आवरू लाग. फ्रीजमध्ये सर्व भाज्या ठेवून घ्या. आपण जे पार्सलमध्ये मागवलेलं ना, मिशोवरून पार्सल मागवलेले डबे आहेत ना, त्याच्यामध्ये आता सर्व ठेवून घे. मग फ्रीजमध्ये जास्त पसारा होत नाही. पार्सल आले आहेत, ते पण फ्रीजचे डबे. चला, ओपन करा. मिशोवरून फ्रीजचे हे भाज्या ठेवण्यासाठी डबे मागवले आहेत. बघूयात कशा क्वालिटीचे येतात. दिदू बॉक्स ओपन करत आहे. फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये भाज्या ठेवण्यापेक्षा हे डब्यामध्ये बरे पडतात. भाज्याही जास्त वेळ टिकतात, खराब होत नाहीत. डबे तर खूप छान क्वालिटीचे आले आहेत. तुम्हालाही ऑर्डर करायचे असेल तर नक्की मिशोवरती अवेलेबल आहेत. जाऊन नक्की ऑर्डर करा. ते निवडायला मदत करा ना मला. हो, ठीक आहे, आलो. करू आपण पटपट. चला. मस्त आहेत ना, हिरव्यागार. स्वस्त भेटलेले. 40 रुपये किलो. स्टेशनला हेच 60 रुपये किलोला, 20 रुपयाचा फरक. आता पावभाजी बनवतो आज. उद्या आहे आमच्याकडे पावभाजीचा बेत. या खायला पावभाजी.
हा आमचा आता चोर आलेला आहे बघा, कसा चोरून चोरून खातोय. शार्वीला आमच्या खूप आवडतात हे. काय आहे शार्वी? काय आहे? हिरवे वटाणे. काय आहे? हिरवे मटार मटार. मटार आहे मटार. अरे भाजीला राहू दे. हे बघा सगळेच खाऊन टाकतील शार्वी आमची. भाजीला राहू दे शार्वी थोडं. बस बस बस, भाजी करायची त्याची संध्याकाळी आपण. अरे बस, अरे बस बस. पावभाजी बस गेली. मम्मी भाजी साफ करते व पप्पा पण मम्मीला मदत करत आहेत. तुम्हीही अशीच घरी मदत करता का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पप्पा भाज्यांचं मार्केट खूप मोठं आहे का? मी पण येऊ का पुढच्या वेळेस? हो घेऊन जातो तुला, मोठं मार्केट भरतो भाज्यांचं. हो मला पण घेऊन जातो मार्केट पाहण्यासाठी. मला पण यायचं पप्पा. हो तुला पण दाखवतो कशा भाजी खरेदी करायच्या, भाज्यांचा भाव कसा करायचा. जेव्हा मी झोपलेली तेव्हा गेला ना तुम्ही? हो तुम्ही झोपला होता. सकाळी लवकर मार्केट भरतं ना, हा स्वस्त असतं सकाळी सर्वात. गुरुवारचं स्वस्त असतं का? हो गुरुवारी मार्केट भरतो, रोजच भरतं पण आपण मला गुरुवारी सुट्टी असते ना, हा मी गुरुवारी जातो. आता बघ हे सर्व आठवड्याच्या भाज्या आणलेल्या आहेत. मस्त आता आठवडाभर आपण खायच्या. पप्पा एक चिकू खाऊन बघा ना, खूप गोड आहे. हो तू खाल्लास ना? हो तुम्हाला आवडेल. वाव खूप छान आहे चिकू. पप्पा मला पण खावं वाटतं. मी पण तुम्हाला देणार. मला पण देणार तुम्हाला. पप्पा तुम्ही मार्केट मधून पालेभाज्या का नाही आणल्या? पालेभाज्या नाही आणल्या कारण आपल्याला गावावरून देणार आहेत पालेभाज्या. हो. कारण आत्तू गावी गेली आहे ना, हा तर आज गावावरून आत्तू येणार आहे. त्याच्यासाठी आज आपल्याला पालेभाज्या आणले नाही. संध्याकाळी येणार आहे का? हो आज आतू? संध्याकाळी आत्तू येणार आहे. ओके हा जर पालेभाज्या आल्या ना तर तुम्हाला दाखवेल, नक्कीच व्हिडिओ मध्ये दाखवेल. इथे पप्पा अंडी एका बॉक्स मध्ये ठेवत आहेत. किचनचा कपडा देशी अंडे आहेत, सर्व गावावरून आणलेले आहेत. हो सर्व भाज्या आपल्या साफ करून झाल्या आहेत. आपण मागवलेल्या डब्यामध्ये सर्व भाज्या अगदी व्यवस्थित ठेवल्या आहेत. चला तर या सर्व भाज्या फ्रीजमध्ये ठेवूयात. त्यापूर्वी फ्रीजही थोडा साफ करून घेऊयात. फ्रीज क्लीन करण्यासाठी मिशीवरून काही लिक्विड मागवले आहे. ते तुम्हाला पुढील व्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळेल. त्यामुळे पुढचा फ्रीज क्लिनिंगचा व्लॉग नक्की पहा व आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील एका अशाच नवीन व्लॉगमध्ये.